म्हणजे फसवी योजना आहे असं म्हणणं, पैसे खात्यात जमा झाले की लगेच काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल, अशा पद्धतीची हास्यास्पद वक्तव्य ही महाविकास आघाडीने केलेली आहेत. आणि इतकंच करून त्यांचं भागलं नाही तर एनकेन प्रकारे ही योजना बंद पडली पाहिजे म्हणून हायकोर्टामध्ये महाविकास आघाडीची लोक गेली जेणेकरून ही योजना बंद झाली पाहिजे. पण कोर्टाने सुद्धा त्यांना चपराक दिली आणि सांगितलं ही योजना लोककल्याणकारी आहे, महिलांच्या हिताची आहे आणि ती चालूच राहील. म्हणून माननीय न्यायालयाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल की सन्माननीय न्यायालय हे देखील महिलांच्या बाजूने उभं राहिलं, त्यांनी महिलांना आधार दिला. विरोधक म्हणतात की 1,500ची काय किंमत, पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना 1,500ची किंमत काय कळणार. पण आमच्या माई माऊलींना 1,500 फार लाख मोलाचे आहे आणि हे त्यांनी दाखवून दिलेले की या 1,500च्या माध्यमातून आमचा घर संसार चालतो. घर संसार चालवण्यासाठी हातभार लागतो. अशा पद्धतीची इतकी चांगली योजना ही महायुती सरकारने दिलेली. राजकीय इतिहासामध्ये ही पहिलीच योजना अशी आहे थेट सरकारमधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत. कोणीही मध्यस्थी नाही. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भ्रष्टाचार मुक्त ही योजना आहे ज्याच्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने पैसे भरले तर महिलांच्या खात्यामध्येच पैसे जमा होतात आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचा महाराष्ट्र सक्षम होते. लाडकी बहीणप्रमाणेच लेक लाडकी असेल, पिंक रिक्षा असेल, अन्नपूर्णा योजना असेल, विद्यार्थ्यांची शैक्षणिक योजना असेल, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण भत्ता असेल, युवकांसाठी रोजगार असेल आणि सगळ्यात विशेष म्हणजे शेतकऱ्यांची केलेली वीज माफी असेल. या सगळ्यांमुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा मिळाला. बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले. खऱ्या अर्थानं दादा आपण महाराष्ट्राला जो वादा केला तो वादा आपण पूर्ण देखील केला आणि म्हणून ही महाराष्ट्राची जनता आपल्या समवेत आहेत. याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देते. केंद्रामध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांची सरकार आहे आणि ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे तिथे तिथे लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. मग ती वेगवेगळ्या नावाने असेल, गोवा असेल, मध्य प्रदेश असेल, ओडिसा असेल, छत्तीसगड असेल आणि आता महाराष्ट्रामध्ये असेल. पण जिथं जिथं काँग्रेसचं सरकार आहे मग ते कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, हिमाचल असेल तिथं ही योजना सुरूच झाली नाही आणि झालेली योजना बंद पडली. त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीने पंचसूत्री योजना आणली आहे. या पंचसूत्री योजनामध्ये पहिलीच योजना त्यांनी जाहीर केली की आम्ही महिलांना 3,000 देऊ. मला प्रश्न पडतो गेली 2 महिने घसा ताणून घशाला कोरड पडेपर्यंत ते लाडकी बहिणी योजनेवरती टीका करत होते. आता त्यांनीच ती योजना कशी काय आणली. इतक्या दिवस सांगत होते की 1,500 दिले तर राज्य कर्जबाजारी होईल, पण आता तुमच्या 3,000चे निकष काय आहेत हा प्रश्न आता जनता त्यांना विचारते. त्याच्यामुळे निवडणुका आले की घोषणांची आताजबाजी करायची हे महाविकास आघाडीचं धोरण आहे. पण माझ्या माय माऊली या घोषणांना फसणार नाही, कारण 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देणारा आमच्या गर्भाचा रंगच लाल आहे. तो प्रामाणिकपणाचा आहे, तो सृजनतेचा आहे, तो प्रामाणिकपणे काम करणाऱ्या भावाच्या पाठीशी आहे. म्हणून एकदा हात उंचावून आपण आदरणीय दादांना सगळेजण बहिणी पाठिंबा देऊयात. हा भाऊराया आपल्या पाठीशी उभा राहिला, या भावाच्या पाठीशी आम्ही सगळ्या महिला भगिनी खंबीरपणे उभा आहोत. हा संदेश या माध्यमातून आपण देऊयात. खरं तर बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण मी फार वेळ घेत नाही. पण महिला सुरक्षतेच्या बाता करणाऱ्या महाविकास आघाडीला मला या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे. समाज माध्यमांना माझी विनंती आहे की हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जावा की खऱ्या अर्थानं आज सकाळी आदरणीय दादा आमदार यशोमती ठाकूर यांचा एक व्हिडिओ मी पाहिला. त्यामध्ये यशोमती ठाकूर यांना तुतारी गटाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वराडे यांनी 25 लाखाची खंडणी मागत ब्लॅकमेल केलेले आणि तशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी केलाय. जर तुतारी गटाच्या सरचिटणीसकडून एका महिला आमदाराला 25 लाखाची खंडणी मागून ब्लॅकमेल केलं जात असेल तर महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का. नगरमध्ये भानुदास मुरकुटे हे तुतारे गटाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यावरती 4 वर्ष एक लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. त्यांना अटक केली. यांच्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित आहे का. अनेक चंद्रकांत दानवे एका जाहीर सभेमध्ये बोलताना आईवरून अश्लील भाषेमध्ये शिवी देतात. शेजारी राजेश टोपे बसलेले होते आणि इतक्या अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये बोलत असताना हा यांचा सुरक्षित ठेवण्याचा महाराष्ट्राचा मानस आहे का. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला आणि तो बलात्कार करणारा शिक्षक हा काँग्रेसचा शहर अध्यक्ष होता. अजूनही त्याला निलंबित केलेलं नाहीये. म्हणजे हे जे नराधम यांनी पाळलेले आहेत ते समाजामध्ये अत्याचार करतात. इतकंच काय मला आजची इथली घटना सांगायची.
महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगितलंय, पण वडगाव शहरीचं काय? वडगाव शहरीचे तुतारीचे उमेदवार आहेत बापू पठारे. त्यांनी मला सांगितलं होतं तुमच्याकडे पुरावे असतील तर घेऊन या. बापू पठारे, मी तुम्हाला पुरावे दाखवते. FIR नंबर 145 आणि याच्यामध्ये गुन्हे नोंद झालेले आहेत. हे समोर तुमच्या समोर मी घेऊन आले. आणि इतकेच नाही तर हे पुरावे ह्या पुराव्यांची फाईल. त्याच्यामुळे तुमचं आव्हान मी जाहीररित्या स्वीकारलंय. माझं आव्हान स्वीकारा. कुठे भेटायचं ते सांगा. FIR आणि ह्या पुराव्यांसहित मी तुम्हाला भेटते. त्याच्यामुळे तुतारी गटाने फक्त महिला सुरक्षितेच्या बाता मारलेत. खऱ्या अर्थानं सुनेवरती अत्याचार करणाऱ्या आणि तिला अत्याचारामध्ये होरपळून काढणाऱ्या अशा माणसाला तुम्ही उमेदवारी दिली. तुमचा महिला सन्मान कुठे गेला? मला या निमित्तानं सांगायचंय. तुतारी गटाचा प्रदेश सरचिटणीस असेल जो सोशल मीडियाचं काम पाहतो, त्यांनी महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणं, अश्लील व्हिडिओ महिलांना पाठवणं या प्रकरणी त्याच्यावरती 4 गुन्हे दाखल. तरी सुद्धा तो त्यांचं सोशल मीडियाचं काम करतो. म्हणून या माध्यमातून मला प्रश्न विचारायचा आहे, अशी अश्लील चाळे करणारी लोक तुमच्या पदामध्ये आहेत, तुमच्या संघटनेमध्ये आहेत, तर हा महाराष्ट्र सुरक्षित कसा राहील? म्हणून मला सांगायचंय, तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना आवर घाला. निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल. तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांमध्ये असुरक्षितेचं वातावरण आहे. खऱ्या अर्थानं अशा सुरक्षितेच्या बाता मारणाऱ्यांना काही अधिकार नाही. पण वडगाव शहरीची जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या हक्कासाठी भांडणारा, आपले प्रश्न सोडवणारा आदरणीय दादांनी वित्तमंत्री म्हणून सुनील अण्णा टिंगरे यांना 1280 कोटीचा निधी दिला, जो आपल्या सुरक्षितेसाठी, आपल्या सन्मानासाठी, आपल्या प्रभागातल्या विकास कामांना प्राधान्य देत त्यांनी तो मार्गी लावला. आणि म्हणून वडगाव शहरीची जनता येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरचं बटन दाबून सुनील अण्णा टिंगरे यांच्या समोरील गटाला मतदान करून प्रचंड मताने सुनील अण्णाला विजयी करतील ही मला खात्री वाटते. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांमध्ये सुनील अण्णा आणि आदरणीय दादांचं अभिनंदन करूया. 23 तारखेच्या विजयासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यामध्ये दिमागात स्थापन होईल हा विश्वास या निमित्तानं वाटतो. एकदा माझ्या महिला भगिनींना विनंती आहे, आपल्या भावांनी आपल्याला साथ दिली आहे, पुन्हा 20 तारखेला मतदान करून सुनील अण्णाला तुम्ही सत्तेत पाठवत असताल. महायुती सरकार सत्तेत आलं तर महिन्याला तुम्हाला जे 1,500 मिळतात त्याच्याऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी एकदा जोरदार हात वरती करत टाळ्या वाजवत दादांना पाठिंबा द्या. दादा, आम्ही तुमच्यावर, माझ्या बांधवांना देखील विनंती आहे, तुमची पण वीज माफी झाली आहे, तुम्हाला पण शैक्षणिक सुविधा मिळालेल्या आहेत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या पाठिंबाबद्दल मनापासून धन्यवाद. पुनश्च एकदा 23 तारखेच्या विजयाचा संकल्प करत आपल्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. हॅलो. आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि या भागाचे माजी आमदार जगदीशराव मुळीक, दीपक मानकरजी, रुपाली चाकणकरजी, पांडुरंग केसेजी, ज्ञानेश्वर शिंदेजी, संदीप जराडजी, सुनीताताई गलांडेजी, सतीश मस्केजी, अशोक कांबळेजी, शिवाजीराव क्षीरसागरजी, शंकर संगमजी, अर्जुन जगतापजी, राहुल भंडारेजी, रुपाली ठोंबरेजी, उषाताई कळमकरजी, मिनलताई सरोदेजी, वसंतराव पठारेजी, दीपक शिरकरजी, भगवानराव जाधवजी, महेश गलांडेजी, सर्व माझ्या वडगाव शहरी परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, RPI, आठवले आणि इतर आमच्या घटक पक्षांचे, महायुतीचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आज इथं मी आपल्या सगळ्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत सुनील टिंगरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आणि मशीनमध्ये 3 नंबरला त्याचं नाव आहे, त्याचा फोटो आहे आणि त्याची खूण आहे, त्या खुणेच्या शेजारी, घड्याळाच्या चित्राच्या शेजारी आपण आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत देऊन ह्या राज्यामध्ये पुन्हा एकदा
महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी मतदान करावं अशी सुरुवातीलाच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती युगपुरुष शिवाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता रमाई या महामानवांना आणि महिलांना मी सुरुवातीलाच वंदन करतो. आज इथं भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे श्रीयुत संतोष प्रभाकर सागवेकर आणि प्रियाताई कर्दळे यांनी आज जाहीर पाठिंबा 208 वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे साहेबांना दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो, त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देखील देतो. मी बोलायला ताबडतोब उठलो म्हणजे मला ही सभा उरकून मला बेळगावला जायचं, उलट 1 तास प्रवास करून चंदगडला पोहोचायचं. माझी 8 वाजता शेवटची सभा चंदगड कोल्हापूर तालुक्यात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे आणि त्याच्यामुळं माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती की मी भाषण झाल्यानंतर माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जाईल, आपण बाकीच्या पण मान्यवरांचे विचार ऐकावेत अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस सुनीलच्या रूपाने एक धडाकेबाज लोकप्रतिनिधी मिळाला. वडगाव शहरी मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात 1519 रुपयाची विकास कामं, कोटी रुपयाची 1519 म्हणजे 1520 कोटी रुपयाची विकास कामं करण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालो. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही दिलेला सुनील टिंगरे आमदार हा वाघ ठरला. मला त्याचा अभिमान आहे. त्याच्या पाठीशी सर्व वडगाव शहरीकरांनी ताकद उभी करावी अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो. मित्रांनो, ही निवडणूक बंधू भगिनींनो तुमचं माझं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. पुढं वाढतंय. परवा पंतप्रधानांची सभा आपण ऐकली असेल. जिल्ह्याच्या आणि शहराच्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याच्या करता त्यांनी आव्हान केलं. आज देशाचे 3ऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. जवळपास 5-6 महिने झाले आणि त्यांनी या 5-6 महिन्याच्या काळामध्ये आपल्या राज्याला बरंच काही देण्याचा प्रयत्न केला. त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे जवळपास $1 लाख कोटीचं वाढवणचं पालघरचं बंदर त्यांनी आपल्याकरता मंजूर केलं आणि त्याचं भूमिपूजन देखील त्यांनीच केलं. जगातल्या 10 बंदरापैकी एक बंदर म्हणून त्याची ओळख होणार आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवक आणि आयात आणि निर्यात ही त्या बंदरातनं सुरू होणार आहे. त्याच्यातनं 10-12 लाख मुलांना मुलींना रोजगार मिळणार आहे. शेवटी राज्य चालवायचं कशाला? समाजातल्या सर्व घटकाला न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा सरकारने किंवा राज्यकर्त्यांनी करायचा असतो. आम्ही देखील तशा प्रकारचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की गेल्या काही काळामध्ये आपण ह्या शहराच्या विकासाच्या करता मी देखील पालकमंत्री अनेकदा झालो आणि त्याच्यातून ह्या शहराच्या वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता ह्या शहराचं मी आणि चंद्रकांत दादा पाटील आम्ही ह्या जिल्ह्याचं नेतृत्व आणि दिलीप वळसे पाटील महायुतीच्या सरकारमध्ये करतो. आमचा सातत्याने कल हाच असतो की आपल्या पुणे शहरातले मेट्रोचे राहिलेले प्रश्न, त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेनच्या बद्दलचे प्रश्न, त्यामध्ये रिंग रोडचा प्रश्न, त्यामध्ये नॅशनल हायवेच्या बद्दलचे प्रश्न, वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या बद्दलचे प्रश्न, ह्या सगळे जे महत्त्वाचे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न, हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्हाला केंद्र सरकार पण सहकार्य करतं. परवा स्वतः पंतप्रधानांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, ह्या सगळ्या विकास कामाला केंद्राचा जो हिस्सा असतो तो हिस्सा मी महाराष्ट्राला ताबडतोब द्यायला तयार आहे. तुम्ही त्या पद्धतीनं कामाला लागा. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये 1,500 कोटी रुपयाची कामं करत असताना या भागात पुणे जिल्ह्यातलं पहिलं ऑक्सिजन पार्क हे उभारलं गेलं. मीच त्याच्या उद्घाटनाच्या करता आलेलो होतो. मी त्याला काही मदत पण करण्याचा प्रयत्न केला. शेवटी कामं दर्जेदार झाली पाहिजे. वडगाव शेरीकरांनो, खराडी वडगाव शेरी हा एकेकाळी जिल्हा परिषदेचा मतदारसंघ. 91ला मी ह्या भागातनं खासदार झालो, परंतु तो ग्रामीण भाग होता. त्याच्यामध्ये शहरी भाग झालेला नव्हता. पुण्यामध्ये हा सगळा भाग महानगरपालिकेमध्ये समावेश झालेला नव्हता आणि त्याच्यानंतर नंतर डेव्हलप होत गेलेला हा भाग. ह्यामध्ये नगर रस्त्याची वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता इथले अपघात असतील, वाहतुकीची कोंडी असेल, थेट विधी मंडळामध्ये आवाज उठून BRT काढली पाहिजे. शिरूर ते वाघोलीपर्यंत दुमजली उड्डाण पूल त्या ठिकाणी झाला पाहिजे. ह्याकरता आम्ही नितीन गडकरींना पण भेटलो. त्याच्यामध्ये सगळ्यांनीच आम्ही, जगदीश असेल, सुनील असेल, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, त्यांनी पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये पाठपुरावा केला. मी पण बारकाईने त्याच्यामध्ये लक्ष दिलं आणि आता हा जो उड्डाण पूल आहे शिरूर ते वाघोलीपर्यंतचा, हा तो थेट रामवाडीपर्यंत विमाननगरपर्यंत मंजूर करून घेतलाय. त्यामुळं नगर रस्त्यावर थेट सिग्नल फ्री हे आपल्याला जाता येणार आहे. ह्याच्यातनं माझ्या वाहतूकदारांना दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे. महानगरपालिका निवडणूक झाल्या नसल्याने लोहगाव भागात नगरसेवक नव्हते. त्यामुळं आमदार सुनील टिंगरे यांना सर्वाधिक 402 कोटीचा निधी हा त्या भागातील विकास कामं करण्याच्या करता दिला आणि ती कामं केली. लोहगावमध्ये 72 कोटी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालय उभारलं. 15 कोटीचा निधी खर्च करून तरुणांना कौशल्य विकासाचा प्रशिक्षण घेता यावं याकरता ITI केंद्र आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणलं. शास्त्रीनगर आणि विश्रांतवाडी चौकात उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग मंजूर करून येथील वाहतुकीची कोंडी कशी आपल्याला सोडवता येईल ह्या पद्धतीचं काम देखील सुनील आणि इथल्या सगळ्या आमच्या सहकारी मित्रांनी महायुतीनं केलं. त्यामध्ये मला एक कळत नाही, काही जण विरोधी बाजूचे येतात, वेगवेगळ्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या व्यक्तीचं जनमानसामध्ये प्रतिमा कशी डागाळली जाईल अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो. तुम्ही सगळेजण आपण एकमेकाला ओळखतो. मला आपल्याला सांगायचं आहे की सुनील टिंगरेंच्या विरोधामध्ये जो उमेदवार आहे ते उमेदवार त्यांना एकेकाळी मीच पक्षामध्ये घेऊन नगरसेवक केलं, स्टँडिंग कमिटीचं चेअरमन केलं, आमदारकी पण दिली. अशा पद्धतीची वेगवेगळी पदं त्या व्यक्तीने भूषवली. त्याच्या आधी तो जिल्हा परिषदेचा पण सदस्य होता. शेवटी आम्ही ज्यावेळेस लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस वडगाव शेरीकरांनो आम्ही पब्लिक फिगर असतो. ज्यावेळेस आम्ही लोकांच्या मध्ये काम करत असतो त्यावेळेस तो प्रायव्हेट स्वतःचा विचार करणारा माणूस असतो, पब्लिक फिगर नसते. त्यांनी काही केलं तर कोणी जास्त त्याबद्दलची नोंद घेतीलच असं काही नाही. नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी होती. पण हे लोक एवढ्या महत्त्वाच्या पदावर त्या ठिकाणी काम करतात. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या घरातल्या पत्नीला नगरसेवक केलं, पुतण्याला नगरसेवक केलं. 30 वर्ष जवळपास त्यांच्या घरामध्ये सत्ता असताना पण आपला खराडी आणि चंदननगर भाग हा टँकर मुक्त करता आला नाही. कारण ह्या भागाला पाणी दिलं तर टँकरवाल्यांचे धंदे बंद होण्याची भीती म्हणून जाणीवपूर्वक ह्या भागाला पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं. टँकरवाल्यांचा धंदा चालला पाहिजे ना, तुम्हाला पाणी मिळो किंवा न मिळो. अशा प्रकारची जर एखाद्या लोकप्रतिनिधीची भावना असेल तर कसं माझ्या इथल्या स्थानिक लोकांचं होणार. मी जाहीर आश्वासन तुम्हाला देतो, सुनील टिंगरे आमदार झाल्यानंतर आपण त्याला 3 नंबरचं बटन दाबून घड्याळाला घड्याळाचं बटन दाबून त्याला निवडून दिल्यानंतर मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या त्याच्या कारकिर्दीमध्ये मी या भागातील टँकर माफियांना हद्दपार करीन. वडगाव शेरीकरांनो, महाराष्ट्राला माहिती आहे जे मी बोलतो ते करतो. मी ढागात गोळ्या मारत नाही.
त्याच्यामुळं हे जे काही आता वडगाव शहरीकरांनी खूप सहन केलं. एखाद्याला कुठंतरी स्वतःच्या टँकरमधनं 2 पैसे कमवण्याच्या करता माझ्या इथल्या जनतेला वेटीस धरायचं, हे आम्ही त्या ठिकाणी खपवून घेणार नाही. आणि त्याच्यामुळं ह्या माफियांना हद्दपार केलं जाईल. पुन्हा मत मागायला हे जर झालं नाही तर पुन्हा पुढच्या वेळेस मी तुम्हाला मत मागायला येणार नाही, एवढा तुम्हाला शब्द देतो. ज्यावेळेस मी एवढं तुम्हाला धाडस दाखवतो याचा अर्थ मला ते काम करायचंय. 2019च्या निवडणुकीमध्ये मला आठवतंय, मी अशाच पद्धतीनं सुनील टिंगरेंची प्रचार फेरी काढलेली होती. सुरुवातीपासून माझ्या त्या गाडीत अजूनही फोटो असतील, क्लिप असेल, ही बाबा माझ्या जवळ बरोबर 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दिवसभर गडी माझ्या बरोबर राहिला, प्रचार केला, गुपचूप गाडीतनं उतरला, गाडीत बसला आणि थेट वर्षाच गाठलं. आणि तिथं मुख्यमंत्री त्यावेळेस आमचे देवेंद्र फडणवीस होते, त्यांना भेटला आणि प्रचार अर्धवट सोडून त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ही त्यांनी गद्दारी केली नाही, ही त्यांनी चूक केली नाही. तुम्ही किमान, मी तुम्हाला एवढी पद दिली, स्टँडिंग कमिटी महानगरपालिकेचं काही साधं पद नाहीये. अख्खी महानगरपालिकेची तिजोरी त्यांच्या हातामध्ये दिली, आमदारकी दिली, सगळं काही दिलं. तुम्ही जाताना की भाऊ दादा माझं आता मन बदललेलं आहे, मला आता असं वाटतं की मी भाजपमध्ये जावं आणि मी आपला रामराम त्या ठिकाणी घेतो. सांगायला काय, आपण काय एकमेकाचा दुश्मन आहे का? किंवा एकमेकाला त्या ठिकाणी काही असं केलंच पाहिजे असं काही नाही. आणि त्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी पळपुटेपणा केला, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. याच मैदानावर जगदीशला आठवत असेल, जगदीश मुळेकरांना आणि बऱ्याच जणांना तुम्हाला आठवत असेल, 2019ला लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जाहीर सभेत एका मायमाऊलीनं मला न्याय द्या अशा प्रकारची मागणी केलेली होती. केली होती की नव्हती? केली होती. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीला, एका मुलीला, सुनेला अशा पद्धतीनं जर न्याय देऊ शकत नसला तर समोर बसलेल्या माझ्या आया बहिणींना तुम्ही काय न्याय देणार आहे? कशा पद्धतीनं तुम्ही विचार करता? ह्या पद्धतीचं राजकारण. अरे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जातोय. त्यांनी त्या बाबतीमध्ये एका महिलेचा कसा सत्कार केलेला होता आणि खणचोळी करून त्या ठिकाणी तिला परत पाठवलेलं होतं. अशा पद्धतीचा महाराजांचा कारभार कुठं? आणि तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन, खरं तर इतके चांगले चांगले कायदे आम्ही महिलांच्या करता केलेले. मधून घटना घडतात, त्या घटना घडल्यानंतर मनाला वेदना होतात. कुणाच्याच घरामध्ये कुठल्याच मुलीच्या, कुठल्याच आमच्या सुनेच्या, कुठल्याच मातेच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये. कायदा सुव्यवस्था अतिशय कडक ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून करत असतो. एकनाथरावजी असतील, देवेंद्रजी तर त्याच खात्याचे मंत्री आहेत, मी असेल, माझा तर स्वभाव असल्या बाबतीमध्ये फार कडक आहे. कारण कुठल्याही माझ्या भगिनीला, माय माऊलीला अन्याय होता कामा नये. परंतु हे मात्र स्वतःच्या घरातल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही. ते आमच्या वडगाव शेरी मतदारसंघातल्या माझ्या बहिणींना काय न्याय देणार आहे, काय त्यांचं संरक्षण करणार आहे, हा प्रश्न देखील महिलांनो तुम्ही आपल्या आपल्या मनाला त्या ठिकाणी विचारा. काहींनी तर या भागामध्ये एवढी दहशत त्या ठिकाणी आहे काहींची की बिल्डिंगवर माफिया नावाचं हॉटेल सुरू केलेलं आहे असं मला कळलं. माफिया, अतिशय हॉटेलचं नाव माफिया, म्हणजे आपण माफियांचा बंदोबस्त करतो, ही हॉटेलला नाव माफिया देतात. आता माफिया नावातच सगळं काही आलं. आणि खराडी चंदननगरांना वेगळं काही सांगायची गरज नाही, पण ज्यांच्या बिल्डिंगमध्ये जर असे पब आणि बार चालत असतील तर ते मतदारसंघातील पब बार काय बंद करणार आहे? ह्यांना चटक लागलेली आहे, ह्यांना गोडी लागलेली आहे.
पैशाच्या करता टँकर चालवायचे पण नळाने पाणी द्यायचं नाही. पैसा कमवण्याच्या करता पब बार हे त्या ठिकाणी चालवायचे परंतु त्याच्यावर कारवाई करायची नाही. नवीन पिढीला बर्बाद करण्याचं काम ह्या मंडळींचं चाललंय. हे खपून घेता कामा नये. कायद्याचा बडगा ह्या लोकांना दाखवावा लागेल. जर नवी पिढी अशा प्रकारे बर्बाद झाली, व्यसनाधीन झाली, साधू संतांचा विचार, वारकऱ्यांचा विचार हा जर तरुण पिढीनं दूर केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या पुढच्या पिढीचं काही खरं नाही. आणि हे जाणीवपूर्वक माझ्या वडगाव शेरीच्या सहकाऱ्यांना सांगायला मी इथं आलेलो आहे. हे झालं समोरच्या उमेदवाराचं. मित्रांनो, आपल्याला ह्या परिसरामध्ये पूर्ण चहूबाजूने वाढतं. सुविधा तर दिल्या पाहिजे. जसं ते ऑक्सिजन पार्क आणि इतर सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करतोय तसं नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर खेळाडू आणि ॲथलेटिक्ससाठी विशेष स्टेडियम तयार करण्याचा वादा उद्याच्या 5 वर्षाच्या करता आम्ही तुम्हाला देतो. कारण आपल्यातले तरुण तरुणींना इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून दिलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे त्या बाबतीमध्ये प्रावीण्य मिळवतात, यश मिळवतात. आणि म्हणून आपल्याला हे आपल्या मुलामुलींच्या करता करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उद्यानाचं निर्माण करण्याच्या बद्दल पण मी आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगू इच्छितो. कारण त्यांचा आदर्श आज देखील महाराजांचं नाव घेतल्यानंतर छाती फुगून येते, अंगावर शारे येतात त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर. विश्रांतवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्याचा आणि तसेच विधानसभा मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकातील विवाह आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय बांधण्याचा देखील वादा मी त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं करतो. हे तुम्ही घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून 3 नंबरचं सुनील टिंगरेला निवडून दिल्यानंतर ह्या गोष्टी करण्याची जबाबदारी माझी सैनिकांच्यासाठी माजी सैनिक भवन आणि कोकणी समाजाच्यासाठी कोकण भवन बांधण्याचा आणि तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत एसआरए या क्षेत्रातील गरीब लोकांना मदत करण्याचा, त्यांना चांगल्या प्रकारे घरं उपलब्ध करून देण्याचा हा पण वादा मी त्या ठिकाणी करतो. माझ्या मनात आहे आपल्याला झोपडपट्टी विरहित पिंपरी चिंचवड हे करायचंय. परंतु ते करण्याच्या करता काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये कोणाला वाऱ्यावर सोडण्याची आमची अजिबात भावना नाही. परंतु काही बाबतीमध्ये जर कोणी त्याला आडकाठी निर्माण करत असेल तर नाईलाजास्तव तो आडकाठी दूर करण्याचं काम देखील आपल्याला करावं लागणार आहे. मतदारसंघामध्ये माझा मुस्लिम समुदाय, त्यांच्यासाठी कब्रस्तान निर्मितीचा वादा हा देखील मी करतो. कारण लोकसंख्या वाढते, पूर्वीची कब्रस्तानची जागा कमी पडते, त्याच्यामुळे अधिकची जागा दिल्याशिवाय तिथं आपल्याला दफन करता येणार नाही. म्हणून तेही महत्त्वाचं काम आहे. आम्ही काम करताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. ज्यांना स्मशानभूमीची गरज आहे तिथं ती व्यवस्था करणं, ज्यांना कब्रस्तानची गरज आहे त्यांना कब्रस्तानच्या बाबतीमध्ये मदत करणं, तसंच मतदारसंघात वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करणं, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शनसाठी युवा समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा देखील आम्ही ह्या निमित्तानं वादा करतो. रामवाडी वाळंदी या मार्गावर मेट्रो मार्गाचा विस्तार करून नगर रोड आणि आळंदी रोडवरील BRT काढून टाकून वाहतूक समस्येचं निराकरण करण्याचा देखील आम्ही निश्चय केलेला आहे. हा देखील आमचा वादा आहे. अशा पद्धतीनं वडगाव शेरीकरांनो अनेक गोष्टी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या करता करतोय. कारण नसताना मधल्या काळामध्ये सुनीलला बदनाम करण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं बदनामी करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही दुर्दैवी विरोधक करतात. ह्या गोष्टीचा अक्षरशः माझ्या सारख्या कार्यकर्त्याला कीव वाटते. हे पण मी आपल्याला सगळ्यांना नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. आज एवढ्या माझ्या महिला बसल्या. लोकसभेला संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण काढणार, त्याच्याच करता येत ना 400 पार.
असा पद्धतशीर प्रचार माझ्या मागासवर्गीय समाजात केला. त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजली. आम्ही 0.6% कमी होतं महायुती, परंतु 0.6% कमी असताना मतांच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीची मतं आपली महायुतीची मतं तरी देखील आम्हाला बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या. आणि त्यामुळं माझं आपल्याला म्हणणं आहे की इथं परिस्थिती वेगळी. इथं आपण मुरली मोहोळला निवडून दिलं. मुरली मोहोळ देखील आज राज्यमंत्री म्हणून देश पातळीवर केंद्रात काम करतात, उत्तम काम करतात. महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही इथून पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं अजून पुण्याला केंद्राचा निधी, राज्याचा निधी, DPDCचा निधी, महानगरपालिकेचा निधी, आमदारांचा निधी अशा पद्धतीनं ह्या शहराला जी काही गरज आहे ती गरज पूर्ण करण्याच्या बद्दलचा निश्चय हा आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्ताने ध्यानात घ्यावी. ते आम्ही सांगत होतो, सूर्यचंद्र अस्तित्वात आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कुणी मायेचा लाल हात लावू शकत नाही. परत आज पण सांगतो, कारण नसताना फेक नॅरेटिव्ह सेट केले जातात. मागासवर्गीय समाजाला माझे आव्हान आहे, विनंती आहे, तुम्ही त्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाला पण असंच त्या ठिकाणी खोटं सांगण्याचं काम केलं. अब की बार 400 पार झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना गोळा करतील आणि पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पाठवून देतील. असं कोणी करेल का? काही बोलायचं, काही करायचं, ह्याचा कुठेतरी विचार करा ना. उलट मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, मी आहे, माझ्या मायनॉरिटीच्या लोकांनो, यामध्ये राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचा मागासलेपणा दूर करण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जसं आदिवासींच्या करता टार्टी, मागासवर्गीयांच्या करता बार्टी, मातंग समाजाला आरटी, ओपन समाजाला सारथी, माझ्या ओबीसी समाजाला महाज्योती, काही समाजाच्या करता अमृत, तसं त्याच धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी त्या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कुणाला? अल्पसंख्याक समाजाला. काँग्रेसच्या राजवटीत पण हे काम त्यांना करता आलं नाही. ते काम आम्ही महायुतीच्या राजवटीमध्ये करून दाखवलं. त्यामध्ये गॅरंटी होती मौलाना आझाद महामंडळाला फार कमी रकमेची, आम्ही ती 1000 कोटी रुपये केली. हमीची मर्यादा 30 कोटी होती, शासन हमी ती 500 कोटी रुपये केली. त्याच्यामध्ये शैक्षणिक कर्जाची मर्यादा 5 लाख होती, ती 20 लाख केली. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या करता उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवून शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आली. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समुदायातील गरीब मुलामुलींना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून अल्पसंख्याक समुदायातील मुलं मुली मेरिटची, गरिबाची 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी तिथं आम्ही पाठवायचा निर्णय घेतलाय. आणि दरवर्षी प्रत्येकाला 40 लाख रुपये आम्ही खर्च करणार आहे. 40 लाख रुपये. हे आहे महायुतीचं सरकार. अल्पसंख्याक उमेदवारांच्या करता पोलीस भरती प्रशिक्षण योजना निवासी स्वरूपात राबवण्याचा निर्णय हा आम्ही त्या ठिकाणी घेतलाय. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत अनुदानपूर्वी 2 लाख होतं, ते आता 10 लाख रुपये त्या ठिकाणी केलं. मदरशांच्या शिक्षकांना मानधनात वाढ केली. डीएड शिक्षकांना 6,000 रुपये मानधन होतं, आता 16,000 केलं. बीएडला 8,000 मानधन होतं, 18,000 रुपये केलं. अशा पद्धतीनं आम्ही सर्व बजेटमध्ये 1,000 कोटी रुपयाची तरतूद केली. ह्या पद्धतीनं अल्पसंख्याक समाजांना विनंती आहे की आम्ही काम करतो, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आपण कुठंतरी सुरक्षित नाही अशी भावना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होता कामा नये. ही देखील गोष्ट ह्या सभेच्या निमित्तानं मी सांगतो. आणि माग तुम्हाला खोटं सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तुम्ही बळी पडला. आता मात्र
तुम्ही नीटपणे विचार करा, आपल्याला दिशा दाखवणारं कोण आहे, आपलं काम करणारं कोण आहे. मला तुम्हाला सांगायचंय, मी माझ्या आलेल्या जागांमध्ये 10% जागा ह्या मुस्लिम समाजाला दिल्या, 12.5% जागा आमदारकीच्या उमेदवार मी आदिवासी समाजाला दिल्या, 12.5% जागा मी मागासवर्गीय समाजाला दिल्या, 10% जागा महिलांना दिल्या, 45% जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सोशल इंजिनिअरिंग. मी नुसतं भाषण करत नाही, मी कृती पण करून दाखवतो आणि तुमच्यातले प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिसले पाहिजे अशा प्रकारची किमया आम्ही ह्या निमित्तानं केलेली आहे. मला मधी जागा 2 मिळाल्या राज्यपाल नियुक्त. मला लक्षात आलं विधान परिषदेमध्ये एक देखील मायनॉरिटीचा सभासद नाही, एक देखील मायनॉरिटीचा आमदार नाही. मला ते योग्य वाटलं नाही. 2 जागा आल्या, एक ओबीसीला दिली आणि दुसरी जागा मी अल्पसंख्याक व्यक्ती आमदार म्हणून त्या विधान परिषदेमध्ये हाऊसमध्ये गेली पाहिजे आणि म्हणून तिथं इद्रिस नायकवणीला मी तिथं आमदार करून दाखवलं. मी जसं बोलतो तसं मी करतो, हे वडगाव शहरीकरांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे की तुम्हाला जर ह्या योजना सुरू केलेल्या आहेत, तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांच्या करता दूध दराच्या करता इन्सेंटिव्ह देण्याची योजना, त्यांना वीज माफीची योजना 3, 5, 7.5ला, तुम्हाला 3 गॅस सिलेंडर फ्री देण्याची योजना, तुमच्याकरता मुलींचं शिक्षण 100% फ्री देण्याची योजना कॉलेजचं, ह्या सगळ्या योजना चालवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे. ते असं आहे की तुम्ही उद्याच्याला 20 तारखेला ह्या सगळ्यांचं ऐकून घेऊन घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं तर ह्या योजना पुढे 5 वर्ष चालू ठेवण्याचा शब्द आणि अजितदादाचा वादा मी तुम्हाला देतो. कुणी मायचाला आला तर मी बंद होऊन देणार नाही, पण त्याकरता महायुतीचं सरकार तुम्हाला आणावं लागेल. जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळाचं बटन दाबावं लागेल, जिथं कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबावं लागेल, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाचं बटन दाबावं लागेल. हे मात्र आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवावं. आणि अशा पद्धतीनं आता जगदीश मुळीक असतील, आमचे सुनील टिंगरे असतील, जगदीश मुळीकांना पण स्वतः मी ती क्लिप ऐकली. त्यांच्या उपमुख्यमंत्री राज्याचे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना शब्द दिलाय, तुला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, तुलाही विधिमंडळाचा दरवाजा त्या ठिकाणी दाखवू. आणि ते पण उद्या आमदार होणार आहेत. याचा अर्थ वडगाव शेरीला 2-2 आमदार त्या ठिकाणी होणार आहेत. आपल्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, आठवले आणि इतर घटक पक्ष यांच्या विचाराच्या मतदारांनी महायुतीचं सरकार येण्याच्या करता, केंद्राच्या बरोबरीचं सरकार, केंद्राचे आणि ह्या सरकारचे संबंध चांगले राखण्याच्या करता सर्वांनी मताला 20 तारखेला बाहेर पडलं पाहिजे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे. अलीकडे दिवस लवकर मावतो, आता 6 वाजले, त्याच्यामुळे फार उशीर लावू नका आणि कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. मी पण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये जे सुनीलला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला त्याच्याही खोलात मी गेलो, त्याहीबद्दल पोलिसांच्याकडनं सगळी माहिती मिळाली, घेतली. ह्यामध्ये सुनील टिंगरेंचा दुरान्वय देखील संबंध नव्हता, निव्वळ त्यांना एक बदनाम करण्याचं काम केलं. अशा पद्धतीचं राजकारण फार काळ टिकत नाही. ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. आणि माझी वडगाव शहरीकरांना, चंदननगर खराडीकरांना विनंती आहे की तुमच्यातले अनेक जण माझ्या शिरूर विधानसभा मतदारसंघामधले मतदार आहेत, काही जण आजूबाजूच्या कुठल्या मतदारसंघाचे मतदार असतील, त्यांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की या चांगल्या योजना 65,000 कोटीच्या तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या योजना पुढे चालू ठेवण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला सहकार्य करा, आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या. एवढेच माझ्या लाडक्या बहिणींना भावाच्या नात्याने मी विनंती करतो, बांधवांना विनंती करतो
आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आम्ही कोणाची गुंडगिरी, दादागिरी, दहशत ही अजिबात खपून घेणार नाही हा शब्द देखील वडगाव शहरीकरांना देतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन मी आपले सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. सभा चालू राहणार आहे, सभा चालू राहणार आहे. कुणी उठू नका, कुणी उठू नका. या ठिकाणी शिरूर तालुका मित्रमंडळ जे वडगाव शहरीमध्ये राहतात त्यांचे अध्यक्ष बाळाभाऊ पराड यांच्या वतीनं दादांना, सुनील अण्णांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या वतीने दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. बाळा पराड. यानंतर या ठिकाणी सभा चालू राहणार आहे, कुणी जागा सोडू नये. अशा प्रकारे 12 बुद्धविहार या माणसांनी बांधलेले. अशा प्रकारे सर्व धर्मसमभाव, सर्व धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम सुनील टेंगरे यांनी केलेलं आहे. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की विश्रांतवाडी परिसरामध्ये पासून लोगापर्यंत जो पाण्याची टंचाई होती तो 7 कमांचा प्रकल्प त्या ठिकाणी आणला आणि संपूर्ण पाण्याचा प्रश्न त्याने मिटवलेला आहे. अशा प्रकारे काम करणारा एक प्रामाणिक असा उमेदवार आपल्या समोर या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आपण सर्वांनी मिळून महायुतीचा धर्म म्हणून, त्याचप्रमाणे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून, प्रामाणिक उमेदवार म्हणून सुनील अण्णा टेंगरे यांना आपण निवडून द्यायचंय एवढे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि 3 नंबरचं बटन दाबून घड्याळ हे निवडून आलेच पाहिजे अशा प्रकारचे मी तुम्हाला आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. हॅलो. यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण भगवान विठ्ठल कोकरे महाराज, अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ कोकण प्रांत, हे या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. थोडक्यात महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आज या ठिकाणी छत्रपतींच्या कर्तृत्वाने, मावळ्यांच्या रक्ताने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये 2024 सालचा होणारा लोकशाहीचा उत्सव आणि तो लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याकरता आपण सर्वजण गेली 20 दिवस सातत्याने प्रयत्न करत आहोत. आणि त्याची सांगता, त्याची पूर्णाहुती ही 20 नोव्हेंबरला होणार आहे. आणि 20 नोव्हेंबरला त्याची पूर्णाहुती करताना मी या ठिकाणी एक संदर्भ देईन. जोपर्यंत आपला पोशिंदा त्या विशाळगडावर पोचून तोफ वाजवत नाही तोपर्यंत बाजीप्रभू खिंड सोडत नाहीत. आणि सुनील अण्णा टेंगरेंचा विजय जोपर्यंत होत नाही त्या 20 तारखेपर्यंत आपल्याला सर्वांना झोप लागता कामा नये अशा तऱ्हेचं काम आपण सगळ्यांनी करायचं. जरा आवाज वाढवा ना, थोडा आवाज का कमी झाला. आणि म्हणून सर्व बांधवांना या ठिकाणी एकच विनंती करतो. अण्णा, मी हे सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे की महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रात 2000 कीर्तनकार, प्रवचनकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन महायुतीची सत्ता यावी याकरता रात्रंदिवस प्रयत्न करतात. आणि मी या ठिकाणी तुमच्या विजयाची निश्चिती तेव्हाच केलेली आहे जेव्हा ही सगळी या ठिकाणी गर्दी पाहिली. तेव्हा ही निवडणूक आता तुमच्या हातात राहिलेली नाही, ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे. आणि तुमच्या बाजूला बसलेला एक महापुण्यवान माणूस जगदीशदादा मुळीक बसलेले आहेत. यांच्या पाठीशी केवळ आमचाच आशीर्वाद नाही तर देशातल्या प्रत्येक साधू संतांचा आशीर्वाद आहे. आणि ज्यांच्या पाठीशी जगदीशदादा त्याचा पराभव होणं शक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत आज जे काही साधू समाजामध्ये किंवा बाकी इतर लोकांमध्ये जे काही पसरवलं जातं की दादा या महायुतीमध्ये अजितदादा का आले, केंद्र सरकारमध्ये अजितदादांना का घेतले, त्याची एकच गोष्ट सांगतो. आजपर्यंत मी शरद पवार साहेबांच्यावर टीका करणे इतका मोठा माणूस नक्की नाहीये. मी टीका करणारही नाही. पवार साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे. पण मी हात सोडून पाया पडून एवढंच सांगतो, आता या महाराष्ट्राला जातीयवाद मुक्त जगू द्या, पंथभेद संप्रदाय मुक्त, भेदमुक्त जगू द्या, धर्मभेद मुक्त जगू द्या. आणि आता या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने जाऊ द्या याकरता पवार साहेब आशीर्वाद द्या. आणि तुम्ही थांबा एवढंच सांगू इच्छितो. आपल्या सर्वांना एक विनंती करतो, आपण सगळ्यांनी एक ठिकाणी मुठ्ठी बांधून महायुतीचा विजय का करायचा तर हे जातीयवाद मुक्त महाराष्ट्र व्हावा, पंथभेद मुक्त महाराष्ट्र व्हावा, धर्मभेद मुक्त महाराष्ट्र व्हावा. माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा आज वेगवेगळ्या मार्गाने भडकवलं जात आहे. वेगवेगळ्या जातीय
धर्मांधांच्या माध्यमातून भडकवलं जात आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फतवे काढून भडकवलं जात आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, महायुतीला मत म्हणजे तुमच्या सुरक्षिततेला मत, महायुतीला मत म्हणजे विकासाला मत. तुमच्या हातात इतर लोकांनी आजपर्यंत दगड दिल्या ठिकाणी मारण्याकरता, पण नरेंद्र मोदीने तुमच्या हातामध्ये या ठिकाणी कॉम्प्युटर दिलेला आहे आणि तुम्हाला कॉम्प्युटर पाहिजे की दगड पाहिजे तुम्ही ठरवा. आपल्या समाजाचा सर्वभौमतेचा विकास करणं. आम्ही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा जातीयवाद केला नाही, आम्ही आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या जाती धर्माच्या विरोधात गेलो नाही, जाणारही नाही. अरे माझ्या राजाने कधी जातीभेद केला नाही, माझ्या राजाने कधी रंगाचा भेद केला नाही, माझ्या राजाने कधी उच्चनिचेदाचा भेद केला नाही. तर आम्ही सुद्धा कसे करणार आहोत? आम्ही भगव्याचे पाईक आहोत, आम्ही छत्रपतींच्या विचारांचे पाईक आहोत. म्हणून सगळ्यांनी एकदा मुठ्ठी बंद करा, हात वरती करून आदरणीय सुनीलजी टिंगरे साहेबांना एक आश्वासन द्या की या ठिकाणी पुढचे 3 दिवस आम्ही झोपणार नाही, प्रत्येक घराघरामध्ये जाऊ, जागृत करू आणि महायुतीचा विजय करण्याकरता, या जातीयवाद्याला हद्दपार करण्याकरता तुम्हाला वचन देऊ. अशा तऱ्हेच्या मुठ्ठी बांधून हात वरती करा एकदाच. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अशा तऱ्हेचं वचन देऊन आपण आश्वासित करू. आणि त्याचबद्दल तुमच्या मतदारसंघामध्ये येरवडा असेल, लोहगाव असेल आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये टिंगरेनगर असेल, या संपूर्ण जेवढा कोकणवासी मतदारसंघ आहे तो पूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आहे. माझ्याकडनं 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घ्या, आमचा कोकणातला एकही माणूस गद्दार होणार नाही, फुटीर होणार नाही आणि दुसऱ्या पक्षाला मतही देणार नाही. आणि म्हणून तुम्हाला हे वचन देण्याकरता मी या ठिकाणी आलो. आज 1000 जवळजवळ कोकणातली मते वडगाव शहरीमध्ये, इथं या ठिकाणी टिंगरेनगर, लोहगाव वगैरे हा भाग पूर्णपणे गेली 5 दिवस आम्ही पिंजून काढतोय. आणि याच्या पुढं पूर्णपणे या 3 दिवस हा गड आपल्याला राखायचा आहे. माता भगिनींनी परत एकदा आपण सगळ्यांनी सुनील दादांना आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांबूया. सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती करतो, आपली भाऊबीजी 3 तारखेला नव्हती, पण भाऊबीजेचा जर तुम्हाला आहेर भावाला द्यायचा असेल तर 20 तारखेला तुमच्या उजव्या हाताच्या बटनाने या भावाला आहेर द्या, एवढी विनंती करतो आज. आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी खराडीचे सुपुत्र सुनील अण्णा टिंगरे यांचे समर्थक वसंतराव पठारे, या ठिकाणी गीतांजली सारगे यांची वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ती निवड प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि आमदार सुनील अण्णा टिंगरे, जगदीश भाऊ मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे. गीतांजलीताई, तुम्हाला तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. यानंतर वसंतरावजी पठारे. उपस्थित माता बंधू भगिनींनो, आज वडगाव शहरी मतदारसंघातील महायुतीचे कार्यक्षम आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आत्ताच या अगोदर माझ्या वक्त्यांनी बरचसे या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. मी एवढंच सांगतो, आमचे जगदीश भाऊ मुळीक 5 वर्ष आमदार होते, त्याच्यानंतर सुनील अण्णा टिंगरे आमदार होते. या कार्यकाळामध्ये या खांदी चंदनगर वडगाव शहरीमध्ये या व्यक्तींनी कधी कुणाला दुखवलं नाही, कधी कुणाला त्रास दिला नाही, कधी कुणाला काय अपेक्षा ठेवल्या नाही किंवा कुणाला त्रास होईल असं वागलं नाही. कारण खानदानी माणूस हा कुणाला त्रास देण्यापूर्वी 10 वेळा विचार करतो, कारण त्याच्या मागे त्याच्या घरातले संस्कार असतात. तो कधीही कुणाला दुखवत नाही, कधी त्रास देत नाही. अशा प्रकारे मी साक्षीदार आहे. सुनील अण्णा टिंगरे असो, जगदीश भाऊ मुळीक असो, यांनी कधीही शब्दांनी कुणाला दुखवलेलं नाहीये. इथलं राजकारणाचा विषय जर पाहिला, कसला दबाव आणि कसली दडपशाही, काय त्या दबावाला आपण संसार करताना 2 टाइम काम कष्ट करून 2 टाइम खाऊन सुखी राहतो. इथे कुणाच्या दबावाची काही तमा बाळगायची नाही. आमच्यासारखे सर्वजण सुनील अण्णा टिंगरेंच्या सोबत आहोत, यापुढे राहणार आहोत. येत्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हापुढे आपण मतदान करून 3 नंबरचं बटन दाबून सुनील अण्णांना प्रचंड बहुमताने विजयी करा. या गावचे सरपंच माझे वडील सरपंच होते. त्या काळात असली कुठली सर्व लोक गुन्हेगोंदाने आज इथं उपस्थित असतात, काही जुनी लोक, त्यांना माहिती आहे सर्वांना की त्या काळातलं खराडी कसं होतं.
त्याच्यानंतर सत्ता पैसा माज मस्ती या खांडीचंदनगरमध्ये खूप चालवली. ठीक आहे, जनता आता बोलणार नाही, पण येत्या 20 तारखेला मी सांगतो की घड्याळ्या चिन्ह पुढे बटन दाबून त्या दबावाला दाबून टाकणार आहे. यापुढे दबाव चालणार नाही. इथली जनता सुखी राहिली पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. तरी आपण सर्वांना विनंती करतो, मी काय जास्त असं भाषण करणारा माणूस नाहीये, तरी चांगल्या उच्च शिक्षित उमेदवार श्री सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं ही सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर या ठिकाणी वडगाव शहरीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष नारायणरावजी गलांडे. नारायण भाऊ, आपल्यास विनंती, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. येत्या 20 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे. आपले उमेदवार सुनील अण्णा टिंगरे यांचं मशीनवरती 3 नंबरचं बटन आहे. 3 नंबरला घड्याळ हे चिन्ह आहे. घड्याळासमोरचं बटन दाबून सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचंय. यानंतर नारायणरावजी गलांडे. आपल्या वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महायुतीचे सन्माननीय सुनील विजयराव टिंगरे, त्याचबरोबर माजी आमदार सन्माननीय जगदीशजी मुळीक आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे महायुतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व सहकारी, समोर उपस्थित असणारे सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रपरिवार, आज वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाची प्रचार सभा या ठिकाणी होत आहे आणि आपल्या मतदारसंघाचे उमेदवार महायुतीचे सन्माननीय सुनील अण्णा टिंगरे या ठिकाणी आहेत. आत्ताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सुनील अण्णाविषयी सविस्तर माहिती दिली आणि आपण सर्वजण सुनील अण्णांना चांगलं ओळखतो. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी देखील सुनील अण्णांची स्तुती केली आणि त्यांनी देखील सुनील अण्णांचं कार्य काय आहे या मतदारसंघामध्ये ते अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी मांडलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे, खरं तर सुनील अण्णा एक उच्च शिक्षित आहे, सिव्हिल इंजिनियर आहे आणि समाजाची त्यांना जाण आहे. मतदारसंघाचा कानाकोपरा त्यांना माहिती आहे आणि अतिशय साधी राहणीमानी आहे, प्रेमळ स्वभाव आहे आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते आज त्यांच्याबरोबर आहेत. आज आपल्या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये अनेक कामं त्यांनी केली आहेत आणि 1500 कोटीचा जवळपास निधी या मतदारसंघासाठी, या विकासासाठी या ठिकाणी उपलब्ध केला. आता मी काय विकास केला या अजितदादांनी अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी मांडला. या आदल्या मागच्या काळामध्ये माजी आमदार सन्माननीय जगदीशजी मुळीक या ठिकाणी आमदार होते आणि त्यांच्या काळामध्ये देखील विकास झाला आहे आणि त्यांनी देखील काम केलं आहे. आणि म्हणून आत्ताच दादांनी या दोन्ही व्यक्तींविषयी आपल्याला माहिती दिली आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जगदीश भाऊंना विधान परिषदेचा शब्द देखील फडणवीस साहेब आणि दादांनी या ठिकाणी दिला. आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये ही 2 प्रतिष्ठित व्यक्ती आज एकत्रित आहे आणि एक मोठी ताकद आज या मतदारसंघामध्ये आहे. आणि म्हणून मला वाटत नाही की या आपल्याला काय अडचण येणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सगळ्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आवाहन करेल की येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी घड्याळापुढील 3 नंबर बटन दाबून सुनील अण्णांना बहुमताने विजयी करावं. आपल्याकडे अनेक जण येतील, अनेक जण विरोधक असतील, ते काही आपल्याला आश्वासन देतील, बोलतापात बळी पडू नका एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सुनील अण्णाला येत्या 20 तारखेला घड्याळापुढे बटन दाबून विजय करावं एवढंच मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नारायण भाऊ. यानंतर शिरूर तालुका मित्र परिवाराचे अध्यक्ष बाळाभाऊ पराड, ज्यांनी 8 दिवसापूर्वी सुनील अण्णांना पाठिंबा दिला होता, ते आपलं मत प्रकटपणे या ठिकाणी व्यक्त करतील. बाळाभाऊ पराड. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.
जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आपण चंदननगर कराडी भागात राहतो. मी शिरूर तालुक्यातून आलोय. माझ्यासारखेच या ठिकाणी आपल्या नोकरी, धंदा, व्यवसाय, शिक्षण या निमित्ताने आपण गाव सोडून या ठिकाणी वास्तव्यात आलो. आपल्या आईवडिलांनी, आपल्या आजोबांनी या ठिकाणी गुंठा 2 गुंठा जमिनी घेऊन या ठिकाणी आपलं एक छोटासा संसार आपण उभा केला. मित्रांनो, आपण पण आपल्या गावात पाटील आहे, पण आपण आपल्या गावात आपल्या सोबत राहणाऱ्या सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतो. एखादा कार्यकर्ता जर चांगलं काम करत असेल तर त्याची शाबासकी करण्याची संस्कृती छत्रपती शिवरायांनी दिली. 18 पगड जातींना सोबत घेऊन चालणारे छत्रपती शिवराय होते. एक हिरा त्यांनी एकेका छोट्या छोट्या गावातून निर्माण केला, तयार केला आणि आपलं स्वराज्य उभं करण्यासाठी त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाला या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न छत्रपती शिवरायांनी केला आणि या सर्वांच्या प्रयत्नातून स्वराज्य उभं राहिलं. परंतु या आपल्या कराडी चंदननगर भागात मला जी लोक ओळखतात, माझा जन्म या कराडी चंदननगर मध्ये झाला. मी सर्वसामान्य कुटुंबातील असताना सुद्धा सर्वसामान्यांच्या अडचणी समजून त्यांना मदत करण्याचा, त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. परंतु माझ्या कामामध्ये या ठिकाणी अडथळा आणण्याचे प्रयत्न केले जातात. का तर सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मुलगा आज एवढ्या वरच्या स्तरापर्यंतची कामं, गोरगरिबांची कामं जर करत असेल तर उद्या जाऊन तो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला जड जाईल. या उद्देशातून आपल्याला या ठिकाणी बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं. मला या ठिकाणी सांगायला आनंद होईल की सुनील अण्णा टिंगरेंचं याच्या अगोदरच्या 2 विधानसभांमध्ये मी कधीच काम केलं नाही. कायम त्यांच्या विरोधात काम केलं. 2014ला पण नाही केलं, 2019ला पण नाही केलं. पण सुनील अण्णा टिंगरेंनी कधीही कुठल्याही प्रकारचा आकस आपल्या मनामध्ये ठेवला नाही. गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या जी पण काही कामं त्यांनी या ठिकाणी केली ती मी विरोधक असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी माझी चांगली कामं केली. मला हेच सांगायचं की राजकारणाचा स्तर ह्या पद्धतीचा राहिला पाहिजे. जो विरोधक असताना आपण चांगलं काम करतोय तर त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप आपण दिली पाहिजे. तो गरीब असू, श्रीमंत असू, पैशाच्या तुलनेवर एखाद्या कार्यकर्त्याची तुलना जर तुम्ही करत असेल तर तुमच्या राजकारणाचा शेवट आजपासूनच सुरू झाला, याची सुरुवात आपण केली असं आपण समजून चालावं. मी उद्या काही ठिकाणी मी माझ्या शिरूर तालुक्यातील तमाम काही जनतेला आवाहन करतोय की उद्या काही लोकांची या ठिकाणी सभा होणार आहे आणि शिरूर तालुका मित्र परिवारांनी जो सुनील अण्णा टिंगरे यांना जाहीर असा पाठिंबा दिलाय त्याबद्दल काही लोक शिरूरकरांना फोन करतात आहे आणि उद्या आमच्या सभेत सुद्धा आपण या शिरूर तालुक्यातर्फे पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांना करतात आहे, फोन करतात आहे. माझी विनंती आहे सर्व शिरूरकरांना, सर्व पारनेरकरांना, नगरकरांना की आपण आपला स्वाभिमान जपूया. आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा सक्रिय आहेत. आपण एकमुखानं सुनील अण्णा टिंगरेंच्या यांच्या पाठीमागे उभं राहावं. येत्या 20 तारखेला 3 नंबरच्या घड्याळासमोरील बटन दाबून आपण आदरणीय सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावं. त्यांचं तन मन धनाने काम करणाऱ्या सर्व महायुतीच्या भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना गट, RPI गट आणि सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून असं आभार व्यक्त करतो. येणाऱ्या 23 तारखेला सुनील अण्णा टिंगरेच या विधानसभेचे आमदार होतील याची ग्वाही मी या ठिकाणी देतो. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद बाळाभाऊ. यानंतर चंदननगर खराडीचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ सातपुते आपलं मनोगत व्यक्त करतील. भारत माता की. मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीचे आपले उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे माननीय सुनील अण्णा टिंगरे यांच्या प्रचारार्थ आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. या खराडी चंदननगरमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्या जोरावरती
या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मताधिक्य देण्याचा आमच्या सर्वांचा मानस आहे. माननीय जगदीश भाऊ मुळीक यांच्या मार्गदर्शनामध्ये कराडी चंदननगरमधील सर्व समस्या मागील त्यांच्या विधानसभे काळामध्ये तिथून पुढील देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेल्या आहेत. मान्य सुनील अण्णा टिंगरे आमदार असताना देखील त्यांनी या ठिकाणी ऑक्सिजन पार्क असेल बरेचसे विकास निधी विधानसभेत आणलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कार्यकर्त्याला आताच बाळा पराड बोलले तशाप्रमाणे त्यांच्यासोबत काम करणारा असो किंवा त्यांच्या विरोधात मागील राजकीय विरोधक असतील अशा कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांनी त्रास दिलेला नाही आहे. तर कराडी चंदननगरचे जे स्थानिक रहिवासी आहेत, जे आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी आलेले आहेत, गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत, त्या सर्वांना छुप्या आवाजामध्ये दबक्या आवाजात त्यांना जो काही या ठिकाणी त्रास दडपशाही दहशत होत आहे या सर्वाची जाणीव आहे. आणि ते सर्व येणाऱ्या मतदानामध्ये 3 नंबरचं घड्याळासमोर बटन दाबून त्याचं उत्तर देतील याबाबत आपण अण्णा निश्चिंत राहा. मोठ्या मताधिक्याने आपला विजय होणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी येणाऱ्या 3 या घड्याळच्या बटनासमोर बटन दाबून सर्वांनी सुनील अण्णाला प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे. धन्यवाद. एक 5 मिनिटं थांबा जरा. 2च भाषणं राहिली शेवटची. जरा महिलांनी बसून घ्या. जरा महिला भगिनींना विनंती, आपण थोडं 5 मिनिटं बसून घ्या. यानंतर या ठिकाणी वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जगदीश भाऊ मुळीक हे या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. 5 मिनिटं थांबा जरा. 5 मिनिटं. मला जाणीव आहे सभेला थोडासा उशीर झालाय आणि आपल्याला घरी जायची घाई आहे, त्यामुळे अधिक वेळ बोलणार नाहीये. एक 5 मिनिटांमध्ये मी बोलल, 5 मिनिटांमध्ये आपले सुनील अण्णा बोलतील आणि त्यानंतर सभा संपेल. त्यामुळे एक 10 मिनिटं आपण सर्वांनी बसायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. एकदा जोरदार घोषणांचा आवाज या चंदननगरच्या भाजी मार्केटमध्ये घुमू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, वंदे. व्यासपीठावर उपस्थित आपले उमेदवार सुनीलजी टिंगरे, अशोकजी कांबळे, शंकरजी संगम, अर्जुन भैया जगताप, तर सर्व नावं घेत नाही. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरलेत आणि येत्या 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्र प्रगती पथावरती जाणार का महाराष्ट्र प्रगती पथावरती जाणार नाही हे या निवडणुकीमध्ये ठरणार आहे. एका बाजूला महायुती आहे जी लोकांसाठी काम करतेय, जी सातत्यानं विकासाचं काम करतेय, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे जे विकास कामांना स्थगिती देण्याचं काम करतात, केवळ भूलथापा मारण्याचं काम करतात. एका बाजूला महायुती आहे ज्यांनी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे
जी सत्तेवरती तर येणारच नाही, पण आली तर सगळ्या योजना थांबवू शकते. आपल्याला ठरवायचंय आपल्याला कुठलं सरकार आणायचंय. वसुली करणारं सरकार आणायचंय का लोकांना योजना आणून लाभ देणारं सरकार आणायचंय. प्रगती करणारं सरकार आणायचंय का प्रगतीचा वेग थांबवणारं सरकार आणायचंय. सर्वसामान्यांना मंत्रिपदावरती नेणारं सरकार आणायचंय का केवळ स्वतःच्या मुलाबाळांना मंत्री संत्री करून घराणेशाही पुढे नेणारं सरकार आणायचंय. पुढच्या पिढींचा विचार करणारं सरकार आणायचंय का स्वतःच्या तुंबड्या भरणारं सरकार आणायचंय. म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, जी महायुती या सरकारमध्ये असताना या राज्याचा विकास करते, या महायुतीच्या सरकारच्या मागे आपण राहिलं पाहिजे. हे राज्य विकासानं पुढे जातंय कारण या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा असे नेते काम करत आहेत, जे जनतेसाठी काम करत आहेत, स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी काम नाही करत आहेत. आणि बंधूंनो आणि भगिनींनो, ही वेळ महत्वाची, कारण केवळ ही निवडणूक साधी निवडणूक नाहीये. या निवडणुकीतनं पुढच्या 5 वर्षाचं महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं भवितव्य ठरणार आहे. म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. आपल्या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातनं देखील महायुतीचा एक शिलेदार निवडून आला पाहिजे, याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ते शिलेदार आपल्या सर्वांच्या समोर बसलेत. सुनीलजी टिंगरे, ज्यांनी 5 वर्षामध्ये इथं ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली, उड्डाण पूल मंजूर केले आणि पुढच्या काळामध्ये देखील असे अनेक कामं करायचे ज्याच्यातून वडगाव श्री विधानसभा मतदारसंघाचा विकास होणार आहे. आम्ही परवा दिवशी एका सभेला गेलो जिथे सगळे माजी सैनिक होते. 2-2.5 हजार माजी सैनिक समोर बसले होते. त्या सैनिकांच्या मनामध्ये एक भावना आहे. त्यांच्याशी संवाद करण्याच्या नंतर जाणवतं की या देशाची चावी, या देशाचं नेतृत्व मोदीजींच्या हातात असेल तर देश सुरक्षित आहे. तुम्ही आठवा 5 वर्षापूर्वीची घटना, ज्या वेळेला आपल्या सैनिकांवरती हल्ला झाला, पुलवामा मध्ये हल्ला झाला, त्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलं. पाकिस्तानच्या भूमीमध्ये घुसून पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना नष्ट करण्याचं काम मोदीजींनी केलं. ही हिम्मत केवळ मोदीजींमध्ये आहे. विचार करा, जर त्यावेळेला काँग्रेसचं सरकार असतं, मनमोहन सिंग प्रधानमंत्री असते तर त्यांनी काय केलं असतं? बांगड्या भरल्यासारखं घरात जाऊन बसले असते, 2 शब्द उच्चारले असते, पण प्रत्युत्तर देण्याचं धाडस त्यांनी केलं नसतं. म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, या देशामध्ये नरेंद्रभाई मोदीजींचं मजबूत सरकार काम करतंय, ज्यांच्या विश्वासावरती सैनिक देखील आपली सीमा सुरक्षित ठेवत आहेत. पाकिस्तानची बॉर्डर असेल, चायनाची बॉर्डर असेल, पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्या सैनिकांना देखील विश्वास आहे. या देशासाठी मी लढतोय, देशासाठी जीव द्यायची माझी तयारी असते, पण माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंबाची काळजी करायला माझ्या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी सक्षम आहे. त्या मोदीजींचे हात आपल्याला बळकट करायचे. महाराष्ट्रामध्ये सरकार आणून, वडगाव शेरीमध्ये आमदार आणून मोदीजींचं स्थान बळकट करायचंय. मला 8 दिवसांपूर्वी एक डॉक्टर भेटले जे कायम अमेरिकेमध्ये जात असतात. मोदीजींचं सरकार यायच्या अगोदर अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना साधी वागणूक भेटायची, तुच्छ वागणूक भेटायची, पण मोदीजींमुळं आज अमेरिकेमध्ये ते गेले तर मोदीजी के देश से आए हो एवढा सन्मान भेटतो. त्या डॉक्टरला देखील अभिमान वाटतो मोदीजींचा. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये सगळ्या समाजांमधल्या लोकांना आज मोदीजींचा अभिमान वाटतोय. आणि खरोखर मोदीजी केवळ देशाचे नाही तर विश्वाचे नेते झाले पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला आपल्याला सक्षम करायचंय. म्हणूनच एक मत आपलं महायुतीला, एक मत सुनील टिंगरेंना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे.
बंधूंनो आणि भगिनींनो अधिक बोलणार नाही, पण एका बाजूला महायुती जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती काम करते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन काम करते, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी जी औरंगजेबाची पिलावळ आहे, औरंगजेबाच्या विचारात काम करते. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन जे काम करतात त्यांना सत्तेवरती आणायचंय. या प्रदेशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आपला इतिहास माहितीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केलं. या राज्यातल्या, या देशातल्या लोकांना स्वातंत्र्याचा सूर्य त्यांनी दाखवला, आणि हे स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब या ठिकाणी आला. 26 वर्ष दक्षिणेमध्ये राहिला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार दिले होते त्या विचारातनं प्रत्येक मावळा लढत होता. 26 वर्ष त्यांनी संघर्ष करून देखील त्याचं थडग, त्याची समाधी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडावं लागली. हा आपला इतिहास आहे. आणि म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, या पापी औरंगजेबाच्या विचारांना मानणाऱ्या महाविकास आघाडीला आपल्याला घरी बसवायचंय आणि महायुतीला विजयी करायचं, एवढंच या निमित्ताने बोलतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भाऊजी. खूप खूप धन्यवाद आदरणीय जगदीश भाऊ. यानंतर वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट, आरपीआय कवाडे गट, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील अण्णा टिंगरे हे मार्गदर्शन करतील. सुनील अण्णा टिंगरे तुम आगे बढ़ो. सुनील अण्णा टिंगरे तुम आगे बढ़ो. आज या ठिकाणी आपण जाहीर सभेनिमित्त आपल्याला लाभलेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार, माझे सहकारी माजी आमदार जगदीश बळीक, आरपीआयचे अध्यक्ष अशोकजी कांबळे साहेब, शिवसेना शिंदे गटाचे शंकरजी संगम, सर्व पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष, सर्व आजी माजी नगरसेवक आणि समोर उपस्थित माझे सर्व माता भगिनी, मित्रपरिवार, आज या ठिकाणी आपण सर्वजण ज्या इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर 2019 साली आपल्याच मतावरती मला या ठिकाणी विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. खरं तर माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बघितला, त्यामध्ये 2 वर्ष कोरोनाचे होते, 1 वर्ष विरोधात होतो, 2 वर्ष मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि निश्चितपणे त्याच्या माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये जवळपास 1510 कोटीचा निधी मला आणण्यामध्ये यश मिळालं. त्याच्यामध्ये मग ते महापालिका असेल, राज्य सरकार असेल, DPDC असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निधी प्राप्त झाला. त्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आपण मार्गी लावू शकलो. आणि विशेषतः तिथं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी ऑक्सिजन पार्कचा उल्लेख केलेला आहे. त्या ठिकाणी 2 फ्लायओव्हर्स असतील, हॉस्पिटल असेल, ITI आहे, लोहगावची पाणी योजना आहे, त्याच पद्धतीने ड्रेनेज योजना आहे, येरड्यामध्ये मार्केट असेल आणि अनेक समाज मंदिरं वेगवेगळ्या समाजाची बांधण्याचा या ठिकाणी मला संधी मिळाली. आणि आपल्या वस्ती पातळीमध्ये रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज याच्यामध्ये पण भर पडली. खरं तर या पूर्ण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला 2 वर्ष कोरोना आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक नसल्या कारणानं आपल्याला निधी मिळण्यामध्ये बऱ्याचशा अडचण झाल्या. आणि त्यामुळं आपल्या भागामध्ये बऱ्याचशा ज्या गरजा आहेत त्या राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण कराव्या लागल्या. आणि आता पुन्हा एकदा मला विधानसभेची तिकीट या ठिकाणी माननीय नामदार अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असेल आणि आठवले साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी विश्वास ठेवून मला आज दिलं. आणि गेले 15-17 दिवस आपण सर्वजण रात्रंदिवस काबाड कष्ट करत आहात. माझ्यासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते 4ही पक्षाचे पळतात, मतदार आहेत तेही काम करतात. आणि आज आपली जवळजवळ शांत सभाच्या स्वरूपात आपण इथे सगळे काम आहात. निश्चितपणे सांगू इच्छितो, गेले काही काळामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की मला या ठिकाणी थांबण्यासाठी बऱ्याचशा माझ्या अगोदर वक्त्यांनी सांगितले, बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, प्रत्यारोप केले. त्यातनं मला निश्चितपणे कायदा सुव्यवस्था किंवा मला या ठिकाणी
त्याच्यावरती भरोसा असल्यामुळं आज कुठल्याही प्रकारचा दाग न लागता सुखरूप मला या ठिकाणी आलो. तरी सुद्धा सातत्याने लोकांची दिशाभूल करायची म्हणून लोक, हे विरोधी पक्षातली लोक ह्याच्यावरती सातत्याने बोलत असतात. पण आता जनतेला सर्व समजलेलं आहे, त्यामुळे मला त्याची काळजी वाटत नाही. खरं तर आपल्या सर्वांची अपेक्षा होती या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडनं काय काय होणार याची माहिती मिळावी. मी निश्चितपणे माझ्या अगोदर दादांनी सांगितलेलं आहे की या भागामध्ये आपल्याला खाडीसारख्या भागामध्ये आजही टँकर आहेत, तो भाग आपल्याला टँकर मुक्त करायचा आहे. त्याच पद्धतीने या भागामध्ये ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवरती आपल्याला इव्हन IT पार्कच्या भागामध्ये पण एक IT पार्क करायचं आहे, सॉरी एक ऑक्सिजन पार्क नवीन तयार करायचं अशी माझी अपेक्षा होती. अनेक वस्त्या आहेत, वस्त्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, लोकांना हक्काची घरं मिळाली पाहिजे. ज्या पद्धतीने BSAP किंवा वाल्मिकी योजना त्याच्या धर्तीवरती SRA योजना आहे किंवा पंतप्रधान आवास योजना आहे, यामधनं गोरगरिबांना घरं मिळावी याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो, गेले अनेक वर्ष आपण सर्वजण माझ्यावरती विश्वास ठेवून मला मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा दिला. माझं खरं तर कौटुंबिक पार्श्वभूमी तशी राजकीय होती, परंतु माझ्या घरामध्ये कुणालाही परत राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट नाही. आपण सर्वांनी पाहिले माझ्या विरोधामध्ये आहेत, त्यांची इथं दहशत आहे. बऱ्यापैकी ते लोकांवरती दबाव टाकतात. आज खाडीसारख्या भागामध्ये जर कुणाला माझं काम करायचं असेल तर त्यांनी स्टेटस जरी ठेवलं तरी त्याच्यावरती दबाव टाकला जातो. आणि ह्या भागामध्ये आजही तशा पद्धतीने विकास झाला नाही. गेले त्यांना 30-40 वर्ष ते म्हणतात या भागामध्ये मला सत्ता मिळाली, आणि ह्या भागामध्ये त्यांना एक सुद्धा गार्डन, मुलांसाठी चांगलं खेळण्यासाठी मैदान किंवा असं काही विकसित करू शकलेलं नाही. माझ्या अगोदरच्या काळामध्ये त्यांना 5 वर्षाला संधी मिळाली होती. त्या संधीमध्ये त्यांनी कुठेही त्यांचा कार्य अहवाल आजपर्यंत प्रसिद्ध केला नाही. आणि आज या ठिकाणी आपल्यासमोर परत मतं मागायला आलेली आहेत. आणि ती मतं मागत असताना लोकांना आमिष दाखवणं, लोकांना बिर्याणी देणं किंवा अशा पद्धतीने काहीतरी जातीमध्ये भेदभाव करून किंवा तेढ निर्माण करून मतं घेण्याचे किंवा सहानुभूती, पवार साहेबांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी इलेक्शनला समोर चाललेले आहे. मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, आपण असल्या कुठल्याही बोलता मला बळी न पडता त्या ठिकाणी मला खरं तर खूप बोलायचं, पण आवाजामुळे मला काय बोलता येत नाही. तर मी तुम्हाला विनंती करेन जास्त न बोलता की 20 तारखेला सकाळी 7 ते 6च्या दरम्यान आपल्या मशीनवरती 3 नंबरचं बटन समोर येईल, घड्याळाचं चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला तुम्ही निवडून द्याल अशा अपेक्षा करतो. येणाऱ्या काळामध्ये उरलेली सर्व कामं तुमची पूर्ण करायला हा शब्द देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. बघा अण्णांची तब्येत ठीक नसताना देखील गेल्या 17-18 दिवस प्रचार करून त्यांचा आवाज सुद्धा निघत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये हा माणूस, आपल्या जीवाभावाचा माणूस आपल्या समोर आज त्यांचं पुढचं कार्यकाळ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. पुढच्या कालावधीमध्ये काय काय डेव्हलपमेंट करणार हे आपल्या समोर मांडतोय. त्यामुळे आपल्या सर्वांचं कर्तव्य असणार आहे की अण्णांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. 3 नंबरचे साईन करा. 3 धन्यवाद सर्वांना, धन्यवाद. आजची सभा संपल्यानंतर 23 तारखेला याच ठिकाणी विजयी सभा होणार आहे. मायबाप जनतेसाठी काम करणारे, त्यांचं काम वेगळी ओळख बनवली, कारण सुनील अण्णा टिंगरे एक आदर्श आमदार आहे. विधानसभेत ख्याती त्यांची कामं दमदार आहे. मायबाप जनतेसाठी काम करणारे, त्यांचं काम वेगळी ओळख बनवली, कारण सुनील अण्णा टिंगरे एक आदर्श आमदार आहे. 1972 दानोरीत जन्म झाला, लोकांच्या कल्याणाचा वारसा तो घेऊन आला. अडथळ्यांना बाजू, विकासावरती लक्ष आणि विरोधीला सत्याचा